पंढरपूरच्या राजकारणात सरकोली गणाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार अर्चना कराळे यांना पराभवाचा सामना करावा लागला. निकालानंतर शशिकांत कराळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ पराभव स्वीकारलाच नाही, तर त्यामागची कारणंही स्पष्टपणे मांडली. राजकारणात हारजीत ही तात्पुरती असली तरी मतदारांशी असलेली नाळ तुटू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. पाहुयात काय म्हणालेत शशिकांत कराळे. ही जी पंचायत समितीची निवडणूक झाली ती निवडणूक म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक होती. याच्या अगोदर मी राजकारणामध्ये माझा सहभाग बऱ्यापैकी होता. आदरणीय स्वर्गीय भारत नाना भालके यांच्यासोबत मी 14 सालापर्यंत काम केलेलं होतं. काही कारणाने नाराज होऊन त्यांच्यापासून 14 सालापासून त्याच तागायत आदरणीय प्रशांत मालक यांच्यासोबत मी पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये डायरेक्ट इनडायरेक्टरित्या सहभागी होतो. ज्यावेळेस ही निवडणूक लागू झाली त्यावेळेस सरकोली पंचायत गणाची जागा ही ओपन महिलेसाठी राखीव निघाली आणि त्याच वेळेस इथून पंडोरंग परिवारातून काही वेळा मला विचारणा झाली की आमच्या सरकोली गावातीलच आमचे जे सिनियर असतील, वासू काका असतील, जितू सर असतील, की बाबा सर तुम्ही ही निवडणूक ताईंना सोबत घेऊन लढवणार का? तर मी सांगितलं की ठीक आहे, जर नाही मालकांनी विश्वास ठेवला, पांडुरंग परिवारानं, भारतीय जनता पार्टीने जर विश्वास ठेवला आपल्यावरती आणि उमेदवारी जर दिली तर निश्चितपणाने ही निवडणूक आपण लढवू शकतो. कारण या 9 गावांमध्ये माझे नातलग आहेत, माझे मित्रमंडळ आहे, माझ्या दूध व्यवसायाच्या माध्यमातून दूध उत्पादक आहेत आणि ह्या सगळ्यांचा आधार घेऊन निश्चितपणाने ही निवडणूक यशस्वी होईल अशा प्रकारचा एक आत्मविश्वास होता आणि त्यामुळं मी ही निवडणूक लढवण्याची मानसिकता प्रथमदर्शनी सकारात्मकता दाखवली होती. जो काही निसटता पराभव झालेला आहे तुमचा, कशी कारण मीमांसा कराल, त्याची काय कारण सांगाल? पराभवाचं कारण जर आपण शोधलं तर ते तांत्रिक कारण आहे. कारण की जनतेनं अत्यंत चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे. ज्याही ठिकाणी आम्ही फिरत होतो त्यावेळेस एक सुशिक्षित उमेदवार म्हणून किंवा कुठलंही आर्थिक गालबोट नसलेला किंवा 14 सालापर्यंत भारतनानांसोबत एकनिष्ठ आणि 14 सालापासून आज तागायत कुठेही हालचाल न करता प्रशांत मालकांच्या सोबत काम करणं ह्या आपल्या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळं प्रतिसाद जो होता तो अत्यंत सकारात्मक होता. परंतु दुर्दैवानं असं झालं की आमचे जे सहकारी मार्गदर्शक असलेले, शेतकरी संघटनेमध्ये काम करत असलेले दीपक बाबा भोसले, की जे माझे नातलग आहेत, माझ्याच गावातले आहेत, त्यांचीही मागणी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी होती आणि या ठिकाणी पार्टीकडून काही कारणाने उमेदवारी माझी निश्चित झाली आणि त्यातून थोडंसं नाराज होऊन त्यांनी घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवली आणि घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवत असताना त्यांनी या निवडणुकीमध्ये 2300 मतं या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आपला पराभव हा 1400-1450 मतांनी झालेला आहे. म्हणजे पराभवाचं जर पहिलं कारण काढलं तर आमचे जे संबंधित आहेत मार्गदर्शक, इथून पुढच्या काळामध्ये ते माझे मार्गदर्शक असतील, आमचे संबंध चांगल्या पद्धतीचे आहेत. परंतु गैरसमजातून आणि नाराजीतून जे मतविभाजन झालं ते मतविभाजनच आमच्या पराभवाचं मुख्य कारण असू शकतं. आता निवडणूकमध्ये होणारा पराभव हार जीत ही होत राहते. पुढची राजकीय वाटचाल कशी असणार आहे? मुळात तर माझा स्वभाव राजकीय नाही आहेच. कोणावरती राजकीय टीका करावी किंवा कोणाकडून राजकीय टीका करून घ्यावी, राजकारणाच्या माध्यमातून 2 पैसे कमवावेत हा स्वभाव माझा नाही आहे. राजकारणात पराभव झाला तरी माझी या नाही सरकोली गावासाठी असेल किंवा नाही या सरकोली गावातील काही गावे असतील किंवा तालुक्यातले असतील त्या ठिकाणी माझं सामाजिक कार्य चालूच राहील आणि पराभव झाला तरी ती कामं चालूच राहील. फक्त मला थोडासा आधार पंचायत समितीच्या माध्यमातून मिळाला असता की जेणेकरून जर सरकोली गावातून जर मला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला असता. आज सरकोली गावातली शैक्षणिक अवस्था एवढी दयनीय आहे की भैरवनाथ विद्यालयाची 550 असलेली विद्यार्थी संख्या 200वरती येऊन ठेपलेली आहे. वाड्या वस्त्यांवरती शाळा आज बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत. 500 विद्यार्थी सरकोली गावातून बाहेर जात आहेत आणि अगदी मी माझ्या भाषणातून तळमळीनं सरकोलीकरांना आवाहन केलेलं होतं की या शैक्षणिक कार्यामध्ये मी माझं योगदान देईन आणि अगदी लहानपणापासून मला या ठिकाणी ओळखत असताना सुद्धा थोडासा सर्वसामान्य जो वर्ग आहे, जो मजबूत वर्ग आहे तो निश्चितपणानं आमच्या किंवा दीपक बाबाच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहिलेला आहे. पण दबावाला बळी पडणारा वर्ग या ठिकाणी थोडासा आमच्यापासून दूर गेला. त्याला इथून पुढच्या काळामध्ये प्रशांत मालकांना सोबत घेऊन आत्मविश्वास देण्याचं काम मी करेन. निसर्गानं या सरकोली गावाला अतिशय एक वरदान दिलेलं आहे, देणगी दिलेली आहे. इथला निसर्ग खूप छान आहे. 2 नद्यांचा संगम या ठिकाणी आहे. एक भैरवनाथासारखं एक तीर्थक्षेत्र इथं आहे.
किती संधी आहे पुढे पर्यटनाच्या माध्यमातून, तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून गावच्या विकासाला किती संधी वाटते? आता ज्या जागेवरती आपण भैरवनाथाच्या मंदिरामध्ये उभारून माझी मुलाखत घेत आहात तेच पर्यटन स्थळ आहे. आणि या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गेली 2.5-3 वर्षापासून विलास बापू भोसले जे माजी पोलीस कर्मचारी आहेत, हे अहोरात्र कष्ट करत आहेत. त्यांच्यासोबत ही आता अवतीभोवती असणारे हे मंडळी आहेत, कष्ट घेत आहेत. त्यांनाही या ठिकाणी मानसिकरित्या वगैरे प्रचंड त्रास होतो आहे. परंतु मी माझ्या परीनं या ठिकाणी अगदी पहिल्या दिवसापासून आज तागायत त्यांना जे जे सहकार्य करता येईल ते सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये तर निश्चितपणानं, कारण पहिलं काम या सरकोली गावामध्ये काय करायचं आहे, तर इथल्या लोकांची जी मानसिकता आहे, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे ही मानसिकता पहिल्यांदा त्यांच्या मनामध्ये रुजवण्याची जबाबदारी मी पार पाडणार. आणि ती राजकारण विरहित असेल हे मात्र निश्चित. प्रशांत मालक, भारतीय जनता पार्टी, पांडुरंग परिवार यांचे तर या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्यावरती निश्चितपणानं उपकार आहेत असंच म्हणावं लागेल. कारण का की एका सामाजिक क्षेत्रामध्ये एका चाकोरीतून काम करणारा एक तरुण, राजकीय संधी जिथं भारतीय जनता पार्टीच्या दारामध्ये उमेदवारीसाठी भल्याभल्याने रांगा लावलेल्या आहेत, तिथं माझ्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला संधी देणं हा निश्चितपणानं प्रशांत मालकांचा, पांडुरंग परिवाराचा आणि भारतीय जनता पार्टीच्या मनाचा मोठेपणाचा आहे. या निवडणुकीमध्ये तुम्हाला 4,000पेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत. मतदारांना काय सांगाल? नक्कीच फक्त ह्या 4,000 मतदारांचेच मी आभार मानणार नाही, तर मजबुरीनं काही मतदारांचं विभाजन झालं त्याही सगळ्या मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानेन. आणि या निवडणुकीच्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये या 9 गावांमध्ये फिरत असताना माझे जुने नातलग, माझे जुने मित्र किंवा नव्यानं जे काही मित्र तयार झाले, हे मित्र मला आयुष्यभर पुरणारे आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये, माझ्या कौटुंबिक क्षेत्रामध्ये पुरणारी अत्यंत चांगली माणसं मला या ठिकाणी भेटले. काही जणांनी सांगितलं की सर आमची थोडीशी मजबुरी आहे, तुम्हाला सहकार्य आम्ही करू शकत नाही, परंतु ती माणसं माझ्या आयुष्यासाठी जे उपयोगी पडणार आहेत ते निश्चितच या निवडणुकीचं ते योगदान असेल. त्यामुळं मला मतदान केलेल्या आणि मला मतदान न केलेल्या या गणातील सगळ्याच मतदारांचे जे काही प्रेम दिलं, मला माझ्या कुटुंबियांना जे प्रेम दिलं, त्या सर्वांचे निश्चितपणाने मी मनपूर्वक आभार मानेन. कुणीही या गणातील मतदारांनी मला अर्ध्या रात्री फोन करावा, त्यांच्या हाकेला मी धावून जाण्याची भूमिका एक राजकारणातला कार्यकर्ता नाही तर एक समाजकारणातला कार्यकर्ता म्हणून मी पार पाडेन. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानेन.